निवडून देईपर्यंत हातापाया म्हणजे सगळ्याच गोष्टी करतात. एकदा निवडून दिलं झालं ह्यांचं काम, हे इकडं तो तिकडं, आम्ही त्यांच्या घरी हेलपाटी हाणायचे. नेते काय करतात, येतात भाषण देतात, भाडको बोलतात, झाली इकडं दंगल होऊ दे, नाही तर एखाद्याचा कोणाचा मुलगा मरू दे, नाही तर मुलगा मरू दे. रस्त्यावर जो आहे तोच मरतो ना. सगळे आपलीच आहेत, पण कोणी आलं तरी आम्हाला रिक्षा चालू. आतापर्यंत कुठल्या रिक्षावाल्यांना कोणी कुठलं काय केलं नाही. इलेक्शनच्या वेळेस या ड्रेस देतो, हे देतो, आम्ही ह्या करू त्या करू, संपलं. हुशार व्यक्तिमत्व म्हणतो जे आपण, ते जयंत पाटलांकडे. अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे जयंत पाटील. मिसाळांचं बी काम आहे, खादमांचं पण काम आहे आणि आबांचं पण काम आहे. त्यामुळे लोक कन्फ्यूज झालीत की आता करायचं नाही. माहितीचं जरी सरकार आलं तरी ते अपक्ष राहतात, पण माहितीकडे जाणार नाही. दुसऱ्या राज्यातली लोक येऊन इथं कामं मग आपला राज्यातला तरुण जातो कुठं? का नोकऱ्या मिळत नाही? का त्यांनी फक्त झेंडे घेऊनच कामं करायची? आमच्या लहानपणी 30 वर्षावरी पोलीस जरी आता येताना दिसलं ना, असं वाटतं तो माझ्याकडे बघतोय, माझं काय चुकलं का? हा एक दरारा होता. आज तसं काय नाही, तर पोलीस घाबरतोय, हे 2 पोरं माझ्याकडे येतात, मला मारतात का काय? जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता. जनता काय म्हणता. नमस्कार, लगाव बत्तीमध्ये मी ऋषिकेश तुमचं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये. या मतदारसंघातील विविध नागरिकांशी, मतदारांशी आपण आज चर्चा करणार आहोत. तर इथे आपल्यासोबत एक काका आहेत, यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. रिक्षावाले काका, नमस्कार काका. काय पर्वती मतदारसंघात सध्या कुणाची हवा आहे, काय वातावरण आहे, काय वाटतं? मला वाटतं आबा बागुल किंवा अश्विनी कदम. फिक्स तुम्हाला काय वाटतं, कोण येऊ शकतं? आबा बागुल येतील, अश्विनी कदम येतील की मिसाळ येतील? कसं आहे माहिती आहे का, पक्षाद्वारा काम करणं हा हेतू नसतो. जर झट्ट लोकांचा संपर्क आला त्याला कॉन्टॅक्ट करा ना. माझं मत आहे आबा बागुल किंवा अश्विनी कदमच येणार. हे दोघेच तुमच्या संपर्कात आहेत? हां, मिसाळ येत नाहीत का? तर आता त्यांचा प्रश्न आहे. त्यांची कामं कशी आहेत? पहिलं केलं ना, पहिल्या वर्षाचं केलं, आता लोकांचा कॉन्टॅक्टच नाही आहे. आता अश्विनताईच्या ऑफिसला गेलं, त्यांचे मिस्टर बी आम्हाला भेटतात, सगळं काय होतं. बागुलांच्या ऑफिसला गेलं, ते आमची कामं करतात, त्यांनी शाळा चांगली केली. त्यामुळे कसं आहे, हायची सत्य कंडिशन तुमच्या समोर सांगता. आम्हाला तिघांपैकी कुणी आमचं घर चालवत नाही. आमचं घर तर तिघांपैकी कुणी चालवत नाही, पण जो काम करतो त्याला प्राधान्य दिलंच पाहिजे. बरं, काय स्थानिक प्रश्न आहेत? तुम्ही रिक्षा चालवतात, रिक्षाचे संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील? नीट आहेत का? रस्ते नीट करा. पॅसेंजर आम्हाला ओरडते, आम्हाला 6-6 महिन्यात चौकासवर बदली करायला लागतात. त्यात BJP सरकारने काय केलंय, परमिटं सोडलीत. काँग्रेस सरकार काय करायचं, परमिट लिमिटच वाढलं. यांनी अजून परमिट चालू ठेवलीत, गाड्या वाढल्या, धंदा आमचा कमी झाला आहे. जेव्हा 1200 रुपये कमवायचं मी, आता मला 700 रुपये घरी नेता येत नाहीत. मला नुकसानच नाही यात. सरकार बदलेल का? हां, सरकार बदलेल. माझ्या अपेक्षेने बदललं पाहिजे. कोण यायला पाहिजे? हे तर सरकार बदललं पाहिजे. महायुती बदलली पाहिजे. हां, महाविकास आघाडी आली पाहिजे. यायलाच पाहिजे. कोण होईल मुख्यमंत्री? मुख्यमंत्री कोण होईल मी कसं रिक्षावाला? तुमचा अंदाज आहे, तुम्हाला कोण आवडू शकतं पाहिलं? नाही, त्या तिन्ही पक्षाला जास्त मतं मिळतील तो मुख्यमंत्री होईल. मला मी कसं सांगू, मी रिक्षावाला आहे. एक तुमचा अंदाज, तुम्हाला कोण आवडेल मुख्यमंत्री पदावर? लय म्हणजे सांगू का तुम्हाला, रोहित पवार नक्कीच आवडेल. नक्कीच यंग उमेदवार. हा, यंग उमेदवार आहे. यंग म्हणजे माझ्यापेक्षा वयाने लहान येतो, पण त्याला दाणी वेळ तुम्ही कसं जामखेडमध्ये जाऊन बघा, त्यांनी काय केलं काय नाही, तिथल्या लोकांना विचारा, मग तुम्हाला समजेल की रोहित पवारनी काय केलंय. रोहित पवार होता शरद पवारांचा नातू, बारामतीचा गेला तिकडं, पण तिकडचे लोक त्यांनी नाव काढतात, म्हणजे त्याचं काम चांगलं असेल म्हणून काढतात ना. कमी रिक्षावाला म्हणून काढतात. अशी तर गोष्ट नाही ना, सत्य कंडिशन आहे. मला आवडेल रोहित पवारचा मुख्यमंत्री झाले किंवा क्रीडा मंत्री झाले तरी. त्यांनी आता बालेवाडी स्टेडियम वगैरे चालू केले असं मी ऐकलंय. जास्त माहिती नाही आहे, तेवढंच बोललो. धन्यवाद. काय काका, बरं आहे का? हा, बरं आहे, बोला. बरं, पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये माधुरी मिसाळ यांच्या विरोधात अश्विनी कदम अशी लढत रंगणार आहे. तर काय वाटतं, कोणाचं पारडं जड आहे? आता काय झालेलं आहे, आता 3 टन माधुरी मिसाळ ताई निवडून गेलेले आहेत इथनं.
आणि म्हणजे त्यांनी काय आहे ह्या भागातली एवढी म्हणजे नाही का आमच्याकडे लक्ष नाही दिलेलं आहे इथे कुठे कुठल्याही रिक्षावाल्याकडे म्हणा काय म्हणा. पण आता कदमबाई किंवा हे निवडून आबा बाबू आता यांच्यामध्ये फाईट होणार आहे तिघांमध्ये. तर आता जर ह्याच्यामध्ये जर झाला चान्स तर माधुरी मिसळचा पण होऊ शकतो, नाही तर मग या दोघांचा पण होऊ शकतो. फिक्स सीट तुम्हाला काय वाटतं, फिक्स कोण येणार पर्वती? फिक्स मत माधुरीताई मिसळचा लागेल. हा तुम्ही बोललेत आता की रिक्षावाल्यांचे प्रश्न सोडवले नाही. काय मूळ प्रश्न काय तुमचे? आता बघा आता रिक्षावाल्यांना दंड लावलाय, आता माफ केलाय, पण आता जर निवडून आले तर परत ते दंड चालू करणार. आता हे 1,500 रुपये दिलेत म्हणजे लेडीजला महिलांना त्याचे भाव वाढवले. 2200-2400 रुपयाला डबा केला दिवाळीमध्ये. मग ते लाडक्या बहिणीला पैसे दिलेले ते पैसे गेले कुठे, परत बायकांच्या खिशातले जास्त पैसे गेले. बरोबर आहे का नाही? बरं काय वाटतं मग तुम्हाला, माधुरी मिसाळ निवडून येतील तर तुमच्यासाठी त्यांनी म्हणजे काय अपेक्षा आहे तुमच्याकडे, की अजून कुठली कामं आहेत पेंडिंग मतदारसंघातली की त्यांनी ती प्राधान्यानं करावीत? आता हे रस्ते हे असे खड्डे पडलेले आहेत, परत रोड नाही व्यवस्थित, पाण्याचा प्रश्न सोडवावा, म्हणजे स्थानिक प्रश्न सोडवावे. बरं काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं कोण येईल निवडून? भाजपच आहे, माधुरीताई मिसाळ येतील. काय प्रश्न आहेत मतदारसंघात प्रामुख्याचे? संघामध्ये रस्त्याची कामं आहेत, पाणी पुरवठा आहे, म्हणजे असे आहेत अनेक प्रश्न आहेत. त्यांनी सोडवायचा प्रयत्न केलेला आहे, नाही असं नाही, पण अजून थोडेसे प्रश्न राहिलेले आहेत. रस्ता म्हणा, पाणी पुरवठा म्हणा, हे अजून एकदा त्यांना चान्स द्यायला हरकत नाही. राज्यात काय वाटतं सरकार कोणाचं येईल? राज्यात भाजपचं सरकार येईल असं मला, म्हणजे असं मला वाटतंय. राज्यामध्ये भाजपचं सरकार येईल असं मला वाटतंय. आणि काय कोण होईल मुख्यमंत्री काय वाटतं? मुख्यमंत्री आता ते कुणाची किती सीटं लागतात त्याच्यावर निर्भर आहे ना, आपण काय सांगणार. नाही तरी तुमच्या मनातला कोणीतरी चेहरा असेल. मनामध्ये काय एकनाथ शिंदेच, हा मराठी माणूस आपला. एकनाथ शिंदेची टर्म आता जे कामं केले त्यांनी ती कशी वाटली? आहे व्यवस्थित आहे, छान कामं केलेली आहेत, चांगली कामं केलेली आहेत, म्हणजे माणूस पण प्रामाणिक आहे, चांगला वाटतो. अजून एकदा त्यांना चान्स द्यायला काय हरकत नाही. आता एवढ्या सगळ्यांना चान्स दिलेत, अजून त्यांना परत एकदा चान्स द्यायला काय हरकत आहे. तुम्ही रिक्षा चालवता? हो मी रिक्षा. बरं तुमचा काय प्रश्न मग? आमचे काय प्रश्न आपले आहेत ते प्रश्न आम्ही आमचे सोडवतोच आहे, पण आता जे आहेत आपल्या प्रभागाचे प्रश्न, काही अशी मागणी असेल तुमची की तुम्ही पूर्ण करावी आमदारांनी? आपले कल्याणकारी मंडळ स्थापन करावं, रिक्षावाल्यांना पेन्शन योजना चालू करावे, वृद्ध रिक्षावाल्यांना पेन्शन योजना चालू करावे, त्यांच्या आरोग्य विम्याचं बघावं, हे प्रश्न आहेत आमचे. म्हणजे एकंदरीत तुमचं असं म्हणणं आहे की महायुतीला जास्त मतदान मिळेल, त्यांचा मुख्यमंत्री होईल. आणि तुमच्या मतदारसंघामध्ये आहे भरपूर आहे. माधुरी मिसाळ हो येतील. काय दादा, पर्वती विधानसभा मतदारसंघात काय कुणाची हवा आहे? हवा तसं म्हणलं गेलं तर बीजेपीची चांगली हवा आहे. बीजेपीचे उमेदवार आहेत माधुरी मिसाळ, येतील निवडून? आपले अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, तर त्यांचं आहे व्यवस्थित, कारण की त्यांनी कामं पण तशी केलेली आहेत. आमचं रामाचं मंदिर पण उभारणं केलं त्यांनी चांगले व्यवस्थित. त्याच्यामुळं आम्हाला तर वाटतं बीजेपी ही आली पाहिजे, बाकीचं आम्हाला एवढं काय हे नाही. बरं भाजप सरकारचे तुम्ही जे कामं सांगितले आता हे समजा वरच्या सरकारने केलेत, केंद्र सरकारने वगैरे, स्थानिक काय तुमचे कामं झालेत भाजप? आमची तर भाजपचे कामं, रोड चांगले झाले आहेत, पाणी चांगलं आहे, लाईट चांगली आहे. फक्त थोडंसं की बाबा बीजेपीने थोडंसं बाबा ज्या काही वस्तू महाग झाल्या आहेत, म्हणजे समजा अन्न धान्य लाईट बिल हे थोडं कमी झालं पाहिजे. सामान्य माणसाला ते जास्त झेपत नाही आहे. थोडंसं जरा त्यांनी त्यात लक्ष घातलं तर खूप बरं होईल. महागाईवर थोडंसं लक्ष केंद्रित करायला पाहिजे त्यांनी. बाकी त्यांची कामं सगळी केंद्रामध्ये सगळी चांगलीच आहेत त्यांची, पण जी महागाई झालेली आहे ती थोडीफार त्यांनी थोडं कमी केलं तर खूप बरं होईल. अजून त्यांना पाठिंबा जास्त मिळू शकतो. बरं आबा बागुल उभे आहेत, अश्विनी आहेत कदम, त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्याबद्दल म्हणलं तर अश्विनी कदम पण चांगले आहेत, आबा बागुल पण चांगले आहेत. आता शेवटी लोकांवरती पण तसं हे आहे की आता आबा बागुल हे आमचे चांगले जवळचे मित्र आहेत. अश्विनी कदम नितीन भैया हे पण आमचे चांगले मित्र आहेत. दोघंही तसे चांगले, म्हणजे तिन्ही मतदारांचा सगळ्या लोकांशी जनसंपर्क आहे. म्हणजे थोडक्यात म्हणलं तर सगळे हा मिक्स आम्ही इथं राहतो, पण जवळ जे काय आहे ते सगळे कामं करणारे लोक आहेत.
आता शेवटी लोकांवरती पण डिपेंड आहे की कोणाला त्यांनी निवडून दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. शेवटी आतापर्यंतचा एकंदरीत प्रचार सगळा अंदाज पाहून तुम्हाला काय वाटतं निवडून कोणी? आता समजा आबांचाही प्रचार चांगला आहे, नितीन कदमचा पण, अश्विनीताई कदमचा पण प्रचार चांगला आहे आणि BJPचा पण चांगला आहे. म्हणजे टफ होऊ शकते का? होऊ शकते तिघांमध्ये. त्या तिघांमध्ये जर कोण आता येईल ते आपल्याला इलेक्शन झाल्याच कळेल. आता तर काही सांगू शकत नाही आपण लगेच. काय वाटतं दादा कोण निवडून येईल? BJP माधुरी मिसाळ काय BJPचं काय काम आवडतं? चांगलं काम आहे माधुरी मिसाळ. तुमचे काय कामं केलेत त्यांनी, काही सांगू शकता? हिंदू धर्मासाठी चांगलं आहे. काय स्थानिक प्रश्न काय तिथले पर्वतीतले? चांगले केले काम, रस्ते काम पर्वतीमध्ये स्थानिक जे प्रश्न असतील काही? सगळ्यांचे केले काम प्रवृत्तीमध्ये. नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारतो की काही स्थानिक समस्या आहेत का इथं की ज्या पूर्ण आता सोडवायला पाहिजेत आमदारांनी? सोडवायला पाहिजे. काय समस्या? काय रस्ता, वाहतुकीची कोंडले होती, नागरिकांची त्रास. काँग्रेसचे उमेदवार आहेत, शरद पवार गटाकडून आहे, काँग्रेसचे जे बंडखोर आहेत आबा बागुल आहेत, परत शरद पवार गटाकडून कदम उभे आहेत, त्या येणार नाहीत का निवडून? नाही तर लोकांचा मताच्या भरोसा. BJP निवडून येईल. काका नमस्कार. नमस्ते. कसं म्हणता, काय चाललंय? काय मजेत आहे. काय पर्वती विधानसभा मतदारसंघात काय कुणाची हवा आहे? मिसाळ आहेत, कदम आहेत, बागुल आहेत, काय वाटतं? बागुल आहेत, ते मिसाळ आहेत आणि तोतारीवाले पण आहेत, कदमबाई पण आहेत. पण आता कसं होतं, पर्वतीमध्ये आमचा आमदार येतच नाही, कधी आम्हाला भेटायलाच येत नाही. म्हणजे सत्य परिस्थिती कथन करतो. आतापर्यंत जे विद्यमान आमदार होत्या त्याही तुम्हाला कधीच नाही आल्या? एकदा दोनदा कधीतरी एका छोटा मोठा कार्यक्रम, म्हणजे 15 वर्षामध्ये चौकामध्ये एका दुसरा कार्यक्रमाला येतात, असं नाही. म्हणजे असा शहरातला हा एकदम मध्यवर्ती भाग आहे, पर्वती विधानसभा मतदारसंघ आहे, मोठा गर्दीचा वर्दळीचा भाग आहे, आणि तरी तुमचे आमदार येत नाहीत तुम्हाला भेटायला? नाही येत म्हणून तुम्हाला आता सांगितलं की जे क्लिअर आहे. मलाच काय, तुम्ही हजारो लोकांना विचारा, येत नाहीत. बरं, काय मुख्य समस्या काय आहेत पर्वतीतल्या ज्या व्हायला पाहिजे, ज्यावर काम करायला पाहिजे? आता बघा, समस्या अनेक आहेत आणि उत्तर म्हणजे हे काय करतात, कोणत्याही पक्षाचं घ्या, निवडून देईपर्यंत हातापाया म्हणजे सगळ्याच गोष्टी करतात. एकदा निवडून दिलं झालं ह्यांचं काम, घेऊ इकडं तो तिकडं. आम्ही त्यांच्या घरी हेलपाटी आणायचे की माझं नळाचं कनेक्शन तुटलंय, माझं अमुक तुटलंय, माझं तमुक तुटले, त्यांच्या घरी चक्रा मारत बसायचं. पण आपले नगरसेवक तसे, म्हणजे कसं, आताचे जे नगरसेवक आहेत विनोद वस्ते, जे भाजपाचेच आहेत, ते चांगले आहेत. म्हणजे कसं होतं, आम्ही गेलो तर लगेच, म्हणजे इमर्जन्सी आम्हाला लगेच, म्हणजे समजा आमचा नळाचा प्रश्न असेल किंवा रस्त्यामध्ये डिव्हायडर टाकायचा असेल, असे काही जे प्रश्न आहेत ते घेतले. म्हणजे आमदारांपेक्षा इथले स्थानिक नगरसेवक तुमचे जास्त कामं करतात. अतिशय सुंदर काम करत आहेत विनोद वस्ते, अतिशय सुंदर काम. म्हणजे त्यांची भावजे आहे, ते सुंदर काम करत आहेत. बरं, आता आलंय इलेक्शन, 2-3 दिवसांवर आलंय, प्रचार तुम्ही पाहिलात, एकंदरीत काय वाटतं, निवडून कोण येऊ शकतं? आता माझ्या मते निवडून तशी तर तुतारी जी आला, तुतारीला एक संधी मिळायला पाहिजे इथे. हो, तुतारीला संधी, एक कसं आता 15 वर्षे ह्यांना संधी दिलीच, तर तुतारीला संधी द्यावी, असं माझं वैयक्तिक माझं मत आहे. राज्यात जे सरकार आहे सध्या, त्यांची काय कामगिरी, त्यांच्याबद्दल काही तक्रारी तुमच्या, किंवा राज्यात पुढे सरकार कोणाचं यावं? आता राज्यात पुढे सरकार शरद पवार महाविकास आघाडीचं सरकार यावं. कारण हे सरकार कसं होतं, तुझ्यात आणि माझ्यात, तुझा धर्म कोणता आणि माझी जात कोणती आहे, योग्य नाही. म्हणजे कसं, माणसात अगो गेली 50, आता माझं 62 वर्षाचं, 60 वर्षामध्ये 62 वर्षामध्ये म्हणजे 18 वर्षापासून मी जरा सज्ञान झालो, तेव्हापासून मी असा काही भेदभाव बघितला नाही, पाहिलाच नाही. पण आता कसं होतं, हिंदू मुस्लिम अमुक तमुक काय एक देण्यात घ्या. माणसात जर आपण लढाया केल्या, प्रत्यक्ष तुमच्या ह्यांची जी नेते आहेत त्या नेत्यांची मुलं येतात का? आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाची मुलं रस्त्यावर येतात ना, नेत्यांची मुलं आहेत का त्याच्यात? नेते काय करतात, येतात, भाषण देतात, भाडकं बोलतात, झाली. इकडे दंगल होऊ दे, नाही तर एखाद्याचा कोणाचा मुलगा मरू दे, नाही तर मुलगा मरू दे. रस्त्यावर जो आहे तोच मरतो ना, रस्त्याच्या बाजूचा माणूस मरतो का? जे आहे ते सत्य आहे.
बरं, काय वाटतं मग मुख्यमंत्री पद कुणाला मिळावं जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर तुमच्या पद्धतीने? म्हणजे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंची मागची टर्म कशी होती? अतिशय सुंदर होती. ठीक आहे, त्यांना चान्स एवढा मिळाला नाही, त्यांना एवढा चान्स मिळाला नाही कारण कोविड आल्यामुळे त्यांचा चान्स गेला. पण जे केलं काम त्यांनी, एवढाच वेळ मिळाला म्हणजे एवढा पण एकदम योग्य असं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे बरं, मग एकनाथ शिंदेंनी जे पाऊल उचललं त्यावर तुमची नाराजी आहे? चुकीचं आहे का नाही? मी पक्ष तयार करायचा, मी पोरग काढायचं आणि त्या पोरांनी जर पळून जाऊन माझा बापच नाही म्हणायचं, माझा हा पक्षच नाही म्हणायचं, चुकीचं आहे का नाही? ती तुम्हाला कसं वाटतं? चुकीचं आहे का नाही? तुम्हाला कसं वाटतं सांगा की तुम्ही. तुमचं बी बोला की राव. नाही तुम्ही बी कधीतरी एखादी हा हो असं काहीतरी बोला. म्हणजे योग्य तुम्हाला म्हणजे कसं होतं ज्या आहे ज्या प्रतिक्रिया आहेत म्हणजे माझीच नाही तर हे अनेक लोकांच्या समस्या आहेत ना लक्षात आहे. चालेल. नमस्कार काका. काय एकंदरीत पर्वतीत काय वातावरण? काय आपल्याला काय समजत नाही, आपण त्याच्यात नसतोच. समस्या काय आहे तिथल्या? आश्वासन करतात, आश्वासन देतात, ह्याव करू त्याव करू. इलेक्शन आले कोणी आश्वासन दिली तुम्हाला सांगा? सगळं नाव नाही घेत, सगळं जण प्रत्येक जण असंच आहे, प्रत्येकाचं हेच आहे. हा समस्या काय आहेत मतदारसंघात? काय नाही समस्या काय असणार आहे, सगळं चांगलं फक्त इलेक्शन आल्यावरतीच सगळं सुचत, नंतर कोण कोणाला विचारत नाही. काही प्रश्न असतील ना, तुम्ही इथले लोक काय उपयोग नाही. हे प्रश्न तर लाखो आहे, हजारो आहेत, पण त्याचा काय उपयोगच नाही सांगू. मतदान करणार की नाही करणार? मी तर करतच नाही, करतच नाही. का बरं? कधीच नाही. काय करायचं, कशासाठी करायचं, कशासाठी करायचं मतदान? प्रश्न सोडवायची तुम्हाला संधी मिळणार असेल. म्हणले रिक्षावाल्यांकरता ह्याव करू त्याव करू, इलेक्शन झालं निवडून आले ते तिकडच, पण कुणाला काय कोणाचं काय विचारपूस नाही, काय नाही. इलेक्शन आल्यावरती येतात, आम्ही तुमच्यासाठी हे करतो ते करतो, संपलं. रिक्षावाल्यांचे काय प्रश्न आहेत? काय ना काय असते आमच्या काहीतरी समस्या असतील ना. आम्ही जातच नाही कोणाकडे, कारण होतच नाही ना सक्सेस होतच नाही प्रश्न. तुम्ही आता राजकारण्यांकडून आशा सोडून दिली? सोडून मी पहिल्या बातम्याच आहे, कारण हे सगळं बघतोय नुसते खाऊडा. तुमचा फक्त अंदाज सांगा, 3 उमेदवार आहेत, कोण निवडून येईल? मी तो विचारच नाही करत, कोणी काय ना, आम्हाला रिक्षाच चालवायचा, हेच मत माझं. सगळी आपलीच आहेत, पण कोणी आले तरी आम्हाला रिक्षा चालवा. आतापर्यंत कुठल्या रिक्षावाल्यांना कोणी कुठलं काही केलं नाही. इलेक्शनच्या वेळेस या ड्रेस देतो हे देतो, आम्ही ह्याव करू त्या करू, संपलं. काय पर्वती विधानसभा मतदारसंघात काय वातावरण? वारं तर असं बघायला गेलं तर सगळ्यांचं सारखंच आहे. आबांचं पण वार आहे, मिसळांचं पण वार आहे आणि अश्विनीताई कदमचं पण वार आहे. पण लोक पण आता कन्फ्यूज झालेली आहेत की वोटिंग कोणाला करायचं. पण त्यापेक्षा कामाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर आबा सगळ्यांचं काम वगैरे जास्त करतात. आणि तसं बघायला गेलं तर पर्वतीमध्ये जास्त सर्वांगीण विकास जो केलेला आहे तो आबांनी केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी ई लर्निंग शाळा जी गोरगरिबांसाठी बांधली ती आबांनी बांधलेली आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक म्हणजे आईवडिलांचं म्हणजे मुलांचं स्वप्न असतं की आपल्या आईवडील काशी यात्रेला जावं, ते काशी यात्रेची त्यांनी घडवून आणलेली आहे. गोरगरिबांसाठी सगळ्यांसाठी त्यांनी घडवून आणलेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. कामाच्या बाबतीत त्यांचं तुम्ही पुढे जाहीरनामा जर बघितला असेल तर आज ते आपल्यासारख्या पर्वती स्लम एरियामध्ये सगळ्यात जास्त स्लम एरिया आपल्या पर्वतीमध्ये मोडतो अशा एरियामध्ये त्यांनी इंजिनिअरिंगच्या 5 कॉलेज ठेवलेले आहेत. 5 इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे आज ते साधं एक प्रायव्हेट कॉलेज बांधायचं म्हटलं तरी गव्हर्नमेंटला खर्च किंवा तर प्रायव्हेट मालांना खर्च जास्त येतो. पण त्यांनी आबांनी हे सगळ्यात मोठं दिले. सगळ्यात जास्त शिक्षणाच्या बाबतीत जे आबांनी शाळा जी बांधली ते आपल्या गोरगरिबांसाठी जास्त महत्त्वाचे. आज मुस्लिम एरियातला एखादा मुलगा जर त्या शाळेत शिकतो तर त्या मुलाला फक्त जावं वाटलं तर त्या मुलाला जाण्यासाठी आबांनी सर्व म्हणजे खाणं पिण्यापासून त्या शाळेला दिलेले, शिक्षणापासून सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. असं म्हणजे त्यांचं सामाजिक काम पण त्यांचं चांगलं आहे. रस्ते बिस्ते बघा तुम्ही, त्यांचं डेव्हलपमेंट बघा. त्या बाबतीत मला तर एवढं सांगण्याची इच्छा आहे की पर्वतीमधील लोक आहेत पण त्यांनी योग्य तो निर्णय घेऊन आणि योग्य त्या उमेदवाराला वोटिंग करावं एवढं. बरं, माधुरी मिसाळ इथं आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत, अनेक वर्षांपासून आहेत. त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला? त्यांचं पण काम आहे ना, त्यांचं पण काम आहे असं नाही आहे. त्यांनी आता लेटेस्टली पुले देशपांडे उद्यान बांधलेले, पण ते त्या साईडला झालं, हिंगण्याच्या साईडला, सिंहगड रोडला. पर्वती आम्ही इथले स्थानिक आहे, इथल्या लोकांसाठी काय त्याचा स्थानिक काय प्रश्न आहेत इथले? मुख्य स्थानिक म्हणजे इथलं म्हणजे सगळ्यात मोठं स्थानिक म्हणजे इथलं ट्रॅफिक. दुसरी गोष्ट सातारा रोडला ट्रॅफिक, ई लर्निंग चौकात ट्रॅफिक,
इथं गजानन महाराज चौकात ट्रॅफिक सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे स्थानिकांचा तो की सगळ्यात मोठं ट्रॅफिक. आता तुम्ही बघितलं असेल आता संडे म्हणून जरासं निवांत आहे, पण तुम्ही गजबजल्या ह्याच्यात आलं तर तुम्हाला कळेल की सगळ्यात मोठी समस्या आहे ट्रॅफिक. दुसरी गोष्ट, हा जो वडा आहे त्याचं काही काम नाही. तुम्ही बघितलं असेल सप्टेंबर म्हणजे 2019ला पाऊस आला होता, किती नुकसान झालं होतं. आपण जे बांधले होते बाग त्यात पण त्यांचं नुकसान झालं होतं. त्या बागेचं पण सगळ्यात जास्त नुकसान झालं होतं. त्यात परत मृतावस्थेत लोक सापडले वगैरे होती. ते काम ते पाहिजे नव्हतं असं. बरं, काय राज्यात एकंदरीत काय सत्ता बदल वगैरे होऊ शकतो? सत्ता बदल होणार, 100% होणार. कोणाची येणार सत्ता? सत्ता तसं पाहिजे तर महाविकास आघाडीचीच येणार. महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण व्हावं असं काय वाटतं? महाविकास आघाडीची तर सत्ता जर आली तर मुख्यमंत्री जयंत पाटील व्हावं ही माझी इच्छा आहे. कारण हुशार व्यक्तिमत्व आहे. काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीकडनं ते होतील का? म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं असं जयंत पाटलांनाच करा? जयंत पाटील एकदम साधे सिंपल बोलण्याची पद्धत आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणतो जे आपण ते जयंत पाटलांकडे. अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे जयंत पाटील. कधी ॲग्रेसिव्ह नाही, कोणाला रागात बोलणं नाही किंवा कोणाला वाईट बोलणं नाही, हे त्यांच्याकडनं आम्ही शिकतो. बरं, महायुतीचं सध्या सरकार आहे, या सरकारच्या कामगिरीवर काय तुमचे प्रश्न आहेत? तुम्हाला काय चांगलं वाटतं काम, वाईट वाटतं? नाही, वाईट वाटतं मला, चांगलं वाटतच नाही. काय वाटतं? सगळ्यात म्हणजे बेरोजगारी. आता तुम्ही बघितलं असेल आमच्या इथे गुन्हेगारी खूप वाढलेली, खूप म्हणजे खूप प्रमाणात वाढलेली. तुम्ही बघितलं असेल रात्रीचे पोरं कसे फिरतात, तलवारी बिलवारी कोयते बिते घेऊन फिरतात. पहिली गोष्ट बेरोजगारी. शिक्षणाचं महत्त्व नाही आहे. परत जे रोजगार महाराष्ट्रामध्ये होते ते सगळे गुजरातला चाललेले आहेत. तुम्ही बघताय हे महत्त्वाचे मुद्दे हेच आहेत. लोकांना रोजगार नाही, शिक्षण नाही, काय नाही. बरं, आबा बागुल जर निवडून आले, आबा बागुल काँग्रेसचे बंडखोर आहेत, काय वाटतं तुम्हाला काँग्रेसमध्ये परत त्यांना स्थान मिळेल का? मिळणार ना, 100% मिळणार. एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणजे आबा बागुल. आमच्या एरियामध्ये तर काँग्रेससाठी झडणारा सगळ्यात मोठा कार्यकर्ता म्हणजे आबा बागुल. पण आता मतांची विभागणी होईल ना 2 गटांमध्ये? होऊ दे ना मतांची विभागणी. मतांची विभागणी जर झाली आणि जर आमदार जर झाले आबा तर काँग्रेस त्यांना परत घेणार. कारण काँग्रेसला पण माहिती आहे की आपण हिरा गमावला आहे आणि जर आबा परत निवडून आले तर तो काँग्रेसला भेटणारा हिरा कोण आहे तर आबा बागुलच हिरा आहे, हे तुम्हाला सांगतो. आबा बागुलांचं काम चांगलं आहे त्यामुळे ते निवडून येतील. चांगलंच आहे त्यांचं. मला अपेक्षा आहे की बघा, मी कोणाला वाईट म्हणत नाहीये. तिन्ही पक्ष चांगले आहेत, तिन्ही पक्षांची कामगिरी पण चांगली. आमच्या इथं आमचं हाच कन्फ्युजन झालं की आम्ही हिऱ्याचं काम करायचं का कदमांचं काम करायचं का मिसळांचं काम करायचं, हे आमच्या लोकांचं झालं. स्थानिक लेवलचं लोकांचा गडबड गोंधळ. आणि तसं बघायला गेलं की तिघं पण एकमेकांना टपदार नेतेत. असं कोणाला वाईट म्हणून चालत नाही आम्हाला, कारण तिघं पण एकमेकांना सर चढत. बरं, तुम्ही आता इथे स्थानिक आहेत, तुम्ही प्रचार बघताय रोज. आता प्रचार आलाय, संपतच आलाय आता, पण जितकाही प्रचार झाला, जितकेही कामं झालेत, सगळ्या उमेदवारांचा जो जनसंपर्क आहे, यावरून एक फायनल अंदाज काय वाटतो तुम्हाला? फायनल अंदाज चालक कन्फ्युजन. आता जसं आम्ही रॅली वगैरे बघतोय, मिसळांची पण रॅली आहे, त्यांचा बी घरोघरी जाऊन संपर्क वाढलाय. तसंच आबांचं पण चालू आहे, घरोघरी जाऊन सगळ्यांचे संपर्क वगैरे करतात आहे. तसंच अश्विनताई कदम तुम्ही बघितलं तर काम त्यांचं पण घरोघरी चाललेलं आहे. टफ होणार फाईट. तिघांमध्ये टफ होणार फाईट असं म्हणू नाही शकत आपण. कारण मिसळांचं बी काम आहे, कदमांचं पण काम आहे आणि आबांचं पण काम आहे. त्यामुळे लोक कन्फ्यूज झालीत की आता करायचं नाही. एक म्हणजे वाईट गोष्ट अशी वाटली की काँग्रेसने आबावरती अन्याय केला, आबाला तिकीट डावललं, ह्याचं आम्हाला सगळ्यांना दुःख वाटतं. कारण त्यांच्यासारखा कार्यकर्ता आज म्हणजे पर्वती मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठा कार्यकर्ता आमचा काँग्रेसमधून. तरी समजा आबा निवडून आलेच अपक्ष आणि दुसरीकडे महायुतीचं सरकार आलं, आबा जातील का तिकडे? नाही जाणार. आबा अपक्ष राहतात पण महायुतीकडे नाही जाणार. हे आमच्या गोरगरिबांनी आम्ही जर त्यांना सपोर्ट करतो तर आम्हाला माहिती आहे. आबा जी व्यक्ती जे आहेत सत्तांचं त्याला कधी बघितलं नाही. कारण ते आता बघा ना तुम्ही 10 वर्ष झालं महायुतीचं सरकार होतं तरी आबा काँग्रेसमध्ये राहिले होते. त्यामुळे ते तसं करणार नाही. महायुतीचं जरी सरकार आलं तरी ते अपक्ष राहतात पण महायुतीकडे जाणार नाही. काय तुमच्याकडे काय परिस्थिती वाटते, कोणाचं सीट येऊ? काय सांगू शकत नाही, कारण आता तिन्ही तुल्यबळ नेते आहेत. माझं एकच म्हणणे आहे की जाती आता न करता तरुणांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आज आपले कारखाने बंद होत आहेत, आज IT क्षेत्रामध्ये बरेच नोकऱ्या जात आहेत. आज पोरं एवढी शिकतात पण त्यांना नोकऱ्या अवेलेबल होत नाही. फक्त सांगितलं जातं 52% आम्ही हे आणलं ते आणलं. आज महाराष्ट्र सगळ्या देशामध्ये फर्स्ट आहे. मग फर्स्ट आहे तर मग इथला तरुण कुठं जातो कामाला?
दुसऱ्या राज्यातली लोक येऊन इथं कामं मग आपला राज्यातला तरुण जातो कुठं? का नोकऱ्या मिळत नाही? का त्यांनी फक्त झेंडे घेऊनच कामं करायची? हां, आणि जाती तर तुम्ही पसरू नका. ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक व्यवस्थित राहतात. हा शिवाजी महाराजांचा राष्ट्र आहे, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्रात महाराजांचे सुद्धा जे गुप्तहेर होते, जे त्यांचे संरक्षक होते, ते सुद्धा मुस्लिमच होते. हो, तुम्ही जातीमध्ये भेद लावू नका. या पुण्यामध्ये बहुसंख्य हा पूर्व भाग आहे, हा सर्व धर्मांनी व्यापलेला आहे. पश्चिम भागामध्ये ठीक आहे वेगळी जाते, पण पूर्व भागामध्ये तुम्ही गंजपेठ, गोरारपेठ हे सगळ्या भागात सर्व धर्माचे लोक आहेत. पण आजपर्यंत ते गुन्हा गोविंदन राहिलेत. म्हणून तुम्ही छोडेंगे ते बाटेंगे ते कटेंगे हे द्या सोडून. तुम्ही कोण कोणाला मारत नाही. बरं, काय एकंदरीत स्थानिक प्रश्न काय तुमच्या मतदारसंघात? स्थानिक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुण्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे. पुण्यामध्ये एकतर नगरसेवकांनी घेतले नाही. पुण्याचे असले आले कुठेही जा, तुम्हाला पाठीचे दुखणे होणार म्हणजे होणार. रस्त्यांची अवस्था, रस्त्याची दर्जात दुरावस्था आहे. कुठेही नीट व्यवस्थित हे नाही. वाहतुकीचा तर प्रचंड प्रश्न आहे. म्हणजे आज घरातनं जर बाहेर पाडायचं म्हणलं तर टायमिंग बघायला लागतो की आबा दुपारी बाहेर पडावं, कुठं मिळणार नाही. तुम्ही सकाळी संध्याकाळी जे गेलं तर तुम्ही अडकला 2-3 तास कुठेही. कशी एक तर आधी जागा कमी आहे, त्यात हे वाहतुकीचे प्रश्न आहेत. कुणाचं लक्ष नाही. जो तर आपला कमवायला लागलेला आहे बस. इलेक्शनचं ह्याला फक्त यांनी प्रॉपर लक्ष दिलं तरच मजा आहे. आणि सगळ्यात म्हणजे तुम्ही तरुणांकडं हे करा. तरुण आपल्या देशाचं भवितव्य आहे, आपल्या राज्याचं भवितव्य आहे. आज त्याच्याकडं दुर्लक्ष होते. ते दुर्लक्ष केलं तर कालांतराने या देशाला फार मोठी किंमत मोजायला लागणार आहे. आज सर्व जग आपल्या भारताकडं का बघतं की सर्व जगापेक्षा जास्ती तरुण वर्ग आपल्या भारताकडे शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, हुशार आहे, बुद्धिमत्ता आहे. त्याचा फायदा फॉरेनची लोक घेत आहेत. पण आपल्या ह्या राजकारणामुळं आपली ही पोरं बाहेर चालली आहेत. आज सगळे आउट ऑफ स्टेशन इंडिया चाललेले आहेत. का? सरकारने म्हणजे जेही सरकार येईल किंवा जेही सरकार असेल त्याने तरुणांवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आज तुम्ही जर आता मी वाचण्यात येते की जपान, जर्मन, चायना ह्यांचे कल आता 40-50च्या पुढं चाललेले आहेत. आज त्या राष्ट्रांना की मिडल यांचे लोक आहेत, त्यांच्याकडे तरुण वर्ग कमी आहे. आणि सगळं जगाचं लक्ष देश आपल्या भारताकडं का आहे तर त्याच्यामुळे कुठल्या पक्षामुळे भारतात लक्ष नाही आहे काय की मी आहे म्हणून भारत पुढं चालला नाही. यंग आहे, हा यंग उद्या जर म्हातारा झाला 50च्या पुढं तर हिंग लावून कोणी विचारणार नाही भारताला. बरं, सध्या निवडणुकांचं वातावरण आपण बघतोय सगळीकडे. काय वाटतं एकंदरीत सगळा कल पाहून की राज्यात कोणाचं शासन येऊ शकतं? महाविकास आघाडी, महायुती? माझं तर मत चेंज झाला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला चेक लागत नाही ना एखाद्या गोष्टीचा तोपर्यंत कोणी सुधारणार नाही. साधं परंपरागत 30 लोकांना ना उर्मट होतात, अहंकारी होतात. ते जर तोडायला पाहिजे तर ह्या जनतेने, ह्या मतदारांनी प्रत्येकाला चान्स दिला पाहिजे. मग तो कुठल्या पक्षाचा असू दे, पण वाव मिळला ना तो माणूस काम करतो. जर मला माहिती आहे की मी इथंच आहे, कोण काय करत नाही, माझी ठरली नाही. तुमच्या मतदारसंघात कोण आमदार होईल काय वाटतं? सांगता येत नाही. सांगतो ना, फार म्हणजे होईल पण थोड्या मतांनी येईल. आणि चांगला माणूस आला पाहिजे, जो सुशिक्षित माणूस आहे की रात्री अपरात्री गेल्यानंतर बी त्याला विचारलं गेलं पाहिजे मतदार म्हणून. बरं, राज्यात मुख्यमंत्री कोण व्हावं काय वाटतं? मुख्यमंत्री कोण हवा? जाती आता मानणारा तर नसावा आणि गद्दार तर नसावा. एक नाव तुम्ही नाव नाही घेऊ शकत. गद्दार जो महाराष्ट्राला मागं खेचेल, ज्या महाराष्ट्राची हे की जो दिल्लीचं तख्त सुद्धा हलवू शकतो, अशा महाराष्ट्राची व्याख्या, अशा महाराष्ट्राची ताकद आज ह्या गद्दारांनी कमी केलेली आहे. आज महाराष्ट्राकडं बाकीच्या राज्याचे बघतात ना तेव्हा गद्दार राष्ट्र आहे, गद्दार राज्य. ती या तरुणपणाने या मतदारांनी ओळख पुसली पाहिजे की नाही आम्ही हे राष्ट्र चालवू शकतो. आज महाराष्ट्र काय होता? आज दिल्लीकरांना संकट आलं तर पहिलं महाराष्ट्राला काही धावत यायची लोक. आज महाराष्ट्राची लोक तिकडे दुसरीकडे भीक मागायला जातात. आणि तुम्ही म्हणताय 52% तुम्ही सांगा ना. मग का तरुण वर्ग आज उपाशी? का तरुण वर्ग आज एवढी गुन्हेगारी वाढलेली आहे? यंग जनरेशन आज गुन्हेगारी काढतं. पुण्याचं विद्येचं माहेर घर. आज पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळं गुंडगिरी चाललेली आहे. आज तुम्ही रात्री 12 नंतर 10 नंतर तुम्ही कुठल्याही आउटसाईडला जाऊ शकत नाही, लुटलं जातं. तुम्ही टेकडीवरही दुपारी जाऊ शकत नाही पुण्याच्या.
कारण लुटला होता. कारण तरुण वर्ग 12-14 वर्षाची पोरं आज गुंडगिरीकडे वळलेली आहेत. का वळलेली आहेत? याला खतपाणी कोण घालतं? आज पोलीस खात्याला तुम्ही आज दिरिंग नाही, पोलिसांना कोणी घाबरू शकत नाही. हे राजकीय लोकांचं आहे. आज आमच्या लहानपणी, आज माझं 61 वय, आमच्या लहानपणी 30 वर्षावरी पोलीस जरी आता येताना दिसलं ना, असं वाटतं तो माझ्याकडे बघतोय, माझं काय चुकलं का? हा एक दरारा होता. आज तसं काय नाही, तो पोलीस घाबरतोय, हे 2 पोरं माझ्याकडे येतात मला मारतात का काय? तो दरारा, तो आपलेपणा, तो आज सगळं ह्या राजकारणामुळं राज झालेला आहे. आणि हे सुधारलं गेलं पाहिजे तरच महाराष्ट्र सुधरेल. महाराष्ट्र सुधारला तर देश सुधरेल, देश सुधारला तर सगळी येईल. तर आपण आलो आहोत सध्या पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्यासोबत सध्या पर्वतीत इथले स्थानिक तरुण आहेत. या तरुणांशी आपण आता इथल्या स्थानिक राजकारणावर, राज्याच्या राजकारणावर आणि विविध प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. तर नमस्कार दादा, काय वाटतं पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये काय वार आहे, कुणाचे वार आहेत? 3 उमेदवार आहेत, आबा बागुल आहेत, कदम आहेत, मिसाळ आहेत. काय वाटतं कोण निवडून येईल? माधुरीताई मिसाळ निवडून येईल, पण माधुरीताई मिसाळचे जास्ती कामं नाहीत तसे, पण ते आम्ही म्हणतो की ते पक्षामुळे निवडून येतात. ते कामं इथं अश्विनी कदमचे आणि आबा बागुलचे कामं इथं, म्हणजे त्या फक्त भाजपच्या कमळावर निवडून येतात. हो, या साईडला त्यांच्या अजिबात काही काम नाही. त्यांचे काम आहे ते त्यांच्या एरियामध्ये पडतं ते, आणि ते एकदा निवडून आले की 5 वर्षात ते दिसत नाही. ते एवढंच की त्यांच्या पक्षावर निवडून येते ते. आणि आम्ही मत सुद्धा म्हणजे त्यांनाच देणार, कारण की BJP हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांना मत देऊ. तरी मतदान त्यांना करणार? हो, तरी मतदान, कारण की कामं नाही करत तरी नाही, पक्ष बघून आम्ही मत देतोय, कारण की त्यांचे पक्षाचे जे वरती केंद्र ते हिंदू धर्माचे विचार घेऊन पुढे चाललेत ते. काय वाटतं BJP जाती धर्माचं राजकारण करते, यावर काय बोलायचं? नाही, एवढं तर ते त्याच्यावर सांगता येणार असं, पण एवढंच सांगू की तो BJP हे एक तर संघाच्या माणसांना धरून चालतात, अजून त्यांचे हिंदुत्वाचे विचार खूप चांगले आहेत. हा एवढं. बरं, तू एक तरुण मतदार आहे, तर काय प्रश्न आहेत सध्या मतदारसंघात जे सोडवले गेले पाहिजे? इथं आमच्या सारंग चौपाटीवर तिथं गर्दी होती ट्रॅफिकची खूप. खाली सिग्नलच्या पर्वत इथे स्पीड ब्रेकर नव्हतं. इथं आमची इथल्या गवळीतल्या पोरांनी खूप वेळा कंप्लेंट केली, इथं स्पीड ब्रेकर वगैरे टाका. ते खूप परमिशन घेतल्यानंतर नाही इथं स्पीड ब्रेकर टाकलं गेलं. त्याच्या आधी इथं खूप ॲक्सिडेंट झालेत, इथं खूप जण जागेवरच गेलेत खूप जण. आणि खाली निलमचं पूल आहे ना, तिथं पण खूप गर्दी होती. तिथं सिग्नलची व्यवस्था बरोबर नाही, तिथं खूप वेळ जातो माणसांचा. ठीक आहे, एवढंच. बरं, राज्यात काय कोणतं सरकार येईल? महायुतीचं सरकार येईल का महाविकास आघाडी येईल? काय वाटतं? महायुती येणार. काय मुख्यमंत्री कोण होणार यावेळेला? मुख्यमंत्री फडणवीस होईल. फडणवीस होईल. बरं, तू काय शिक्षण घेतो सध्या? मी BCA करतोय. बरं, काय लाडका भाऊ योजना आली आहे, माहिती आहे तुला? नाही, त्याचं नाही माहिती. नाही. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत दुसरे तरुण आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. बोल, काय वाटतं तुला? सांग, कोण निवडून येऊ शकतं? अश्विनीताई येतील. का असं वाटतं? कारण त्यांचे काम आहेत तेवढे. बरं, काय प्रचार वगैरे सगळा व्यवस्थित चालू आहे तर? आणि कामं काय आहेत त्यांची? भरपूर काम आहेत आमच्या. ड्रेनेज लाईन, रस्ते, बरेच दवाखाने. बरं, तुला काय वाटतं? तू इथला स्थानिक आहे, लहानपणापासून इथं वाढला आहे. अजून काय व्हायला पाहिजे पर्वतीत? अजून काय व्हायला पाहिजे? खेळायला ग्राउंड वगैरे आहे? ग्राउंड व्हायला व्यवस्थित व्हायला पाहिजे. जे ग्राउंड बंद झाले ते चालू झाले पाहिजे. परत बॅक साईडचे पण जे शाळेवाल्यांनी ग्राउंड बंद केलेत ते बंद का केलेत? काय ते आता प्रायव्हेट स्कूल असतील किंवा प्रायव्हेट म्हणजे सोसायटीचे ग्राउंड आहेत, ते सोसायटी पुरते तात्पुरते त्यांचे तेवढ्या एरिया पुरतेच त्यांच्या सोसायटीमधले येऊन खेळणार. अजून हे ग्राउंड चांगलं होतं, इथं आम्ही लहानपणी खेळायचो, पण ते पण बंद केलेत. आणि इथं आता म्हणजे मुलांना खेळायला असे ग्राउंडच नाही उरलेत. सगळे मुलं मोबाईल वगैरे घरीच खेळतात. आता त्यांना खेळायला जागा नाही तर काय करणार? बरं, काय वाटतं दादा एकंदरीत मतदारसंघात कुणाची हवा आहेत? बागुल आहेत, कदम आहेत, माधुरी मिसाळ आहेत? दोन्हीपैकी बागुल किंवा अश्विनी कदम चान्स आहे. तुम्हाला काय कोणाचं काम चांगलं वाटतं? आबा बागुलांचं. काय काम आहेत सांगू शकतात तुम्ही बागुलांचे? लहान मुलांसाठी शिक्षण वगैरे सगळं त्यांनी आज 2000 लहान मुलं विद्यार्थी फ्रीमध्ये शिकवतात. कामं वगैरे भरपूर चांगली त्यांची. बरं, सध्याचे जे आमदार आहेत तिथे माधुरी मिसाळ यांचं काम कसं वाटतं? आमदार आम्हाला दिसतच नाही आहेत. गेले आज 2 टर्म आमदार आहेत, पण ते या भागात फिरकत नाहीत वगैरे. येत नाही तिकडे येत नाही. ट्रॉफिकची समस्या आहे, इथं स्पीड ब्रेकरची समस्या आहे.
वाहतुकीची समस्या आहे, भरपूर समस्या आहे. आता हे संध्याकाळी पूर्ण फुल होतं. बरं तुम्ही तरुण आहे आणि तुम्हाला आता काय प्रश्न आहे तिथले की मध्यंतरी इथं नाला होता, हा. नाला होता, इथं भिंती पाणी आलं होतं. आमदार एकदा पण आले नाही, ते भिंतीचं काम तसंच पडलंय. बाकी सगळ्या सोसायटीच्या भिंती झाल्यात. इथं जनावरं दगावलेत भरपूर, त्यांची अजून काय भरपाई कोणाला भेटली नाही. पाणी भरपूर येतोय पाऊस आला की अजून सुद्धा, पण ती भिंत कधी पडेल काय सांगता येत नाही. म्हणजे तुमचं जे सध्याचे आमदार आहे तिथले त्यांच्यावरती रोष आहे, तुमचा राग आहे, म्हणून तुम्हाला आता इथला आमदार बदलायचा आहे. कदम पण आहे तिथे, आबा बागुल पण आहे. मग दोघांपैकी तुम्हाला कोणाचं काम चांगलं वाटतं? दोघांचं पण चांगलं आहे. हो. बरं दोन्हीही महाविकास आघाडीकडून आहे, मग काय म्हणा आवाज येतील. बरं काय वाटतं मित्रा तुला? खरं सांगायचं तर अश्विनीताई कदम आणि बागुल या दोघांची कामं या एरियात खूप चांगली आहेत. आणि तसं म्हणायला गेलं तर महायुताई मिसाळ ह्यांना पक्षावरच मतदान होतं, जो त्यांचा पक्ष आहे. आणि बाकीच्या ठिकाणी म्हणलं तर त्यांचं जास्ती कुठं काम नाही आहे काम तर अश्विनीताई कदम ताईंचंच जास्त काम आहे या एरियात. तसं म्हणायला गेलं तर BJPचं जास्ती काहीच पुढेच जास्त काम नाही आहे, असं थोडं फारच आहे फक्त. पण तो पक्ष येणं पण गरजेचं आहे सध्याला भाजप हा पक्ष निवडून येणं हे पण खूप गरजेचं आहे. कारण की सध्याला चालणारं जो वाद आहे, जो वाद निर्माण झाला आहे हिंदू मुस्लिम वगैरे काय असेल तो वाद, तो पक्षाचं पक्ष आम्हाला हवं होतं की माधुरीताईपेक्षा दुसरा माणूस म्हणजे भाजपाने दुसरा उमेदवार द्यायला पाहिजे, उमेदवार दुसरा द्यायला पाहिजे होता भाजपाने. कारण की विषय काय आहे, अश्विनीताई ह्या खूप चांगलं काम करतात. आज तुम्ही बघितलं आज त्यांचा पोटे दवाखाना इतका चांगलं, इतकं खूप जण तिथं उपचार करतात, चांगले उपचार होतात. परत काय काय ठिकाणी त्यांनी वरती पद्मावती वगैरे भागात बागा वगैरे चांगल्या केल्यात. परत असे त्यांचे खूप काम आहेत, असे सांगता नाही येणार. पण खूप बरं तू शिक्षण काय करतोय सध्या? BCA करतो. एक तू तरुण आहेस राज्यातला, जेही शासन येईल त्याकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत, काय करायला पाहिजे तरुणांसाठी? सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या लोकांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. जे बाहेर येतात त्यांचा आम्ही नंतर विचार करू. जसं राज ठाकरे म्हणतात तसं मला ते खूप पटतं की पहिले आपल्या इथली लोकांची बघू, आपल्या इथल्या लोकांच्या गरजा भागू आणि त्या भागल्यानंतर आम्ही दुसऱ्यांचा विचार करू. की बाहेरच्या राज्यात पण तसंच चालतं, पण ते दिखावा जास्त करत नाही. आपल्या राज्यामध्ये ते खूप प्रमाणात चालते की बाहेरचेच लोक आहेत. तुम्ही आता मुंबईत बघितलं तर मुंबईत तुम्हाला जास्त बाहेरनं आलेलीच संख्या जास्त आहे. परत पुण्यात म्हणा, आता पुण्यात पण जास्ती वाढत चालली त्यांची संख्या. की आपल्या इथल्या जे रहिवासी त्यांना काम मिळत नाही, जे बाहेरचे लोक आहेत त्यांना पहिले इथून काम मिळतं आणि आपल्या इथल्या लोकांना ते बाजूला केलं जातं की त्यांनाच घेतलं जातं. त्या लोकांना राज ठाकरेंबद्दल बोलला, आता काय वाटतं राज ठाकरेंच्या सीट येतील काय निवडणुकीत? नाही येऊ शकल, कारण की त्यांचं जे बोलणं आहे किंवा त्यांचं जे काम आहेत ते खूप चांगले आहेत आणि एक नंबर काम करतात ते. की त्यांचे विचार ऐकले की असं वाटतं की यांना कुठेतरी त्यांना एक संधी दिली पाहिजे. की एवढं सगळं घाणेरडं राजकारण चालू आहे सध्याला, ते बघता एक वाटतं की राज ठाकरेच यावे. पण पर्वती मतदारसंघात त्यांनी उमेदवार दिला, त्यामुळे काय महाविकास आघाडी की महायुती, राज्यात काय कोणाचं शासन येईल, मुख्यमंत्री कोण होईल काय वाटतं? महायुतीचाच व्हावं. CM कोण होईल? CM एक तुझ्या आवडीचा चेहरा, तुला कोण वाटतं की हे व्हावेत? मला राज ठाकरेच व्हावे वाटतं, पण महायुती असल्यामुळे देवेंद्रजी फडणवीस काहीतरी करतील. ते फडणवीस यावेळेस होतील मग मुख्यमंत्री असं वाटतं तुला? शिंदे नाही व्हायला पाहिजे का? नाही, त्यांची युती असल्यामुळे तेच ठरवतील ना आता कुठले कोणाला काय पद द्यायची वगैरे. त्यामुळं तुला वैयक्तिक फडणवीस आवडतात? नाही, राज ठाकरे आवडतात. हो, राज ठाकरे आवडतात आणि त्यांच्यातलंच कोणतरी यावं. ठीक आहे, आपण इथल्या दुसऱ्या मित्रांशी बोलूया. बरं काय वाटतं मित्र, कोण येईल निवडून? अश्विनी कदम. अश्विनी कदम येतील का? बरं काय काम केलंय त्यांचे काम खूप आहे इथं. अच्छा, जेवढे काम आहे त्याच्यावर मत देणार. खूप कामं केले. हो, खूप काम. बरं मिसाळ आहेत, अनेक वर्षांपासून आमदार आहेत, त्यांचे कामं नाहीत का? नाही, इथं कामं तर नाही येत पण नाही ते. अच्छा, ते माझे भाऊ म्हणला की म्हशी आमच्या मेल्या त्या कोण बघायला आलं नाही, कोण आलंच नाही. ते भिंतीचं काम आहे, ते पाणी सगळं येतं, ते कोण आलंच नाही कोण, त्यामुळं तर नाही. म्हणजे तुमचे स्थानिक प्रश्न सोडवले नाही सोडवले नाही. नगरसेवकांकडून नाही, नगरसेवक तेच अश्विनी कदम. अच्छा, ते सोडवतात येतात. काय वाटतं तुला, एकंदरीत राज्यात सत्ता बदल होईल का?
आता ते सांगता येत नाही ना माझ्या एकट्यावर. एक अंदाज तुझा? होऊ शकते. तू काय शिक्षण करतोस? मी आता इंजिनिअरिंगला ENTC. काय करायला पाहिजे शासनाने आपल्या तरुणांसाठी? आपले रोजगार वाढवले पाहिजे. रोजगार वाढवण्यापेक्षा की स्टार्टअप चालू केले पाहिजे आपल्या माणसांना. आपण कवर दुसऱ्यांच्या जाणार, आपण स्वतःचं काहीतरी करायचं. त्यात तुमचे हे करा, स्टार्टअपसाठी हे करायचं, इन्व्हेस्टमेंट ते म्हणतात इन्व्हेस्टमेंट द्यावी, तेवढी करावी बस. तर आपण पर्वती विधानसभा मतदारसंघातल्या तरुणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो. तर अजून काही लोक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी पण आपण चर्चा करू. काय पर्वती विधानसभा मतदारसंघात काय वातावरण सध्या? माधुरी मिसाळ आहेत, कदम आहेत, आबा बागुल आहेत, कोण येऊ शकतं निवडून? कदमबाई येतील. हो. काय कामं आहेत त्यांचे? हॉस्पिटल आहे, बाकी गार्डन आहे, बाकी इतर आणखीन सुविधा आहेत. बरं, माधुरी मिसाळ तिथे विद्यमान आमदार आहेत, काय निवडून नाही येणार का असं वाटतं? नाही सांगू शकत. कामं नाहीत का त्यांचे? नाही येत नाहीत तुमच्याकडे? नाही येत कधी. ग्राउंड लेवलपर्यंत त्यांचं संपर्क कमी आहे, जनसंपर्क कमी आहे. आणि कदमबाईंचं ग्राउंड लेवलला काम चांगलं आहे आणि वेळोवेळी ते गोरगरिबाच्या मदतीला किंवा अडीअडचणीला धावून येतात ते. आणि त्यांचा जनसंपर्क पण चांगला आहे, मोस्टली लेडीजच्या बाबतीत. आणि वरच्यावर कोणाच्याही अडचणीला ते धावून येतात, माहीत असो कुठल्याही अडचणी असो. मध्ये एक इन्सिडन्स घडला आपल्या अप्परला, तर त्याच्यामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. त्यांनी बाकी सगळे काम सोडून तिथं प्रायोरिटी दिली त्यांनी. म्हणजे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आणि जनतेबद्दल कळवळा आहे त्यांना. बरं, काय स्थानिक प्रश्न काय आहेत मतदारसंघात? स्थानिक प्रश्न काय, डेव्हलपमेंट, गार्डन्स, रोड्स, पाणी याच्या बाबतीत थोडंसं हे दिलं पाहिजे. ट्रॅफिक मेन म्हणजे. बरं, सध्याचे जे आमदार आहेत, विद्यमान आमदार अनेक वर्षांपासून आहेत, त्यांनी काय काय सुधारणा केल्या? सुरुवातीला केलीत काही कामं, पण नंतरच्या काळात त्यांनी 1-2 टर्मला त्यांनी काही लक्ष म्हणजे जास्त केंद्रित केलेलं नाही असं. काय वाटतं, राज्यात सत्ता बदल होईल का? सत्ता बदल खरंच व्हायला पाहिजे. महागाई खूप झालेली आहे आणि रोजगार निर्मिती नाही आहे, बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि यंग सर्कलसाठी काहीतरी सरकारने करावं म्हणून बदल व्हावा. तसं महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत. बरं, महिलांसाठी लाडकी बहीण योजना वगैरे आणलेल्या आहेत सरकारने आहे, पण तुम्ही एका ठिकाणी वाढवले, एका ठिकाणी कमी केले. तुम्ही अन्नधान्यामध्ये पैसे वाढवले, तेलामध्ये वाढवले, शेंगदाणा वाढवला, बाकीच्या तुम्ही गरजेच्या वस्तू त्याच्यात वाढवली आणि तुम्ही इकडे ते पैसे डिवाईड केले. म्हणजे असं घेतलं ना असं घेतलं का, शेवटी जनतेच्याच खिशातनं गेलेलं होते. योजनेबद्दल पण तुम्ही नाखुश बरोबर, शेवटी जनतेच्या खिशातनं जात आहे ना ते. इकडे काँग्रेसने आपला जाहीरनामा केला आहे प्रकाशित, तर त्यात त्यांनी सांगितलंय की आम्ही जे ते महिलांना 3,000 रुपये देणार आहोत. म्हणजे सध्या लाडकी बहीणचे 1,500 रुपये भेटतात, काँग्रेस म्हणतंय की आम्ही 3,000 देऊ. यावर काय बोलायचं? शेवटी आता सरकार येण्यावर आहे, कोणाचे आश्वासनं सगळेच देतात, पण त्यातनं कोण कितपत जनतेच्या प्रश्नांचे हे करल त्या ह्याच्यावर डिपेंड. काय समजा जर तुमच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीचं सरकार आलंच तर काय कोणाला मुख्यमंत्री पाहायला आवडेल तुम्हाला? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंची आधीची टर्म कशी वाटली तुम्हाला? नाही, खूप छान होती. त्यांनी लॉकडाऊनमध्ये आपल्या कोरोनाच्या काळामध्ये खूप त्यांनी प्रयत्न करून लोकांसाठी रात्रंदिवस त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्यासाठी कधी प्रायोरिटी राहील. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं वाटतं की राज्यात सत्ता बदल व्हायलाच पाहिजे. तर पर्वती विधानसभा मतदारसंघात आपण नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या जाणून घेतल्यात. असेच अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लगावती सांगते इलेक्शनचा कारभार, लोकांच्या मनात कोणत्या पक्षाचा दरबार, विकासाचा पक्ष इथं कोण कसा मांडणार, जनता काय म्हणती हे सविस्तर सांगणार. लगावती.